चला गाईज, आपला वर्कआउट आता झालेला आहे. आता जरा काम करू, जरा साफसफाई करू. कशी भांडे बिंडे काल सर्व मी किचन बिचन असं धुवून काढला. खिडक्या विडक्या खूप असं तेलाची मल्टी पकडलेली, म्हणजे माझ्या जास्त नसते पण थोडीफार झाल्यावर मी लगेच काढून टाकते, म्हणजे धुवून काढते. धुवून काढल्यावर मग जास्त मल्टी पकडत नाही. बघा सर्व काचेची भांडी मी घासून काढली. हे सर्व इकडे पूर्ण चिकट चिकट झालेला, जरासा धुवला ना जरा बरा वाटला. तर चला, आणि हे बघा या बरण्या बी सर्व धुवून काढल्या मी. आता किती स्वच्छ वाटतात बघा. पूर्ण तेलाचा असा इथं गॅसजवळ जेवण बिवण केल्यावर पूर्ण ह्याच्यावर उडतंय कपांवरती. तर सर्व मी काल घासून काढला. आणि बघा अर्धे भांडे याच्यामध्येच आहेत. तर चला पटापट आता कामाला लागते. चला बाईच पटापट आता ही भांडी ती भांडी लावून घेते. असं सीन आहे जरासा घरात. या हिटला या बघा शेंगा काल पाडल्या आणि तशाच ठेवलेल्या आहेत. काल कापल्याच नाही गाईस. काल इतकी थकलो ना, खूप थकलो. अख्खा दिवस कामच करत होतो. बघा ऑपरेशनला अशी घाण लागली. आणि आज मुलांना सुट्टी आहे. आज नाही काही बनवला, फक्त आपल्याला नाश्त्याला काहीतरी थोड्या वेळात बनवते. आज मुलांना सुट्टी आहे. आज काय आहे काही माहिती नाही, काही समजलं नाही. बाबूला बी सुट्टी, जीविकाला बी सुट्टी, आणि आमचे हे बी आज गेले नाही. आज सर्वच जण घरात आहेत. सर्वजण झोपली. तेवढ्यात हे उठायच्या अगोदर पटापट पटापट घरातलं काम करून घेते मी. चला काहीच कंटिन्यू करा. आता खूप छान पाऊस येईल. सर्व काढून घेतलं. चला थोडी पण भांडी आहेत आणि ह्याच्यात नाही तो सर्व आपण काढून घेऊ. भात बी राहिलेला आहे रात्रीचा. चला गाईज, मस्तपैकी किचन बिचन असा पुसून घेतला, भांडी बिंडी घासली. तर चला आता मी फ्रेश होते. इकडून सगळी पूर्ण मी झाडून काढून घेतला. सर्व सोपे व्यवस्थित केले बघा. आणि बाबू माझा लवकरच उठला आहे. हा बघा काय लावलेलं आहे त्याने. त्याचे पप्पा नाही उठले, जीविका नाही उठली. तेवढ्यात माझा झालेलं आहे तशी साफसफाई घरातली. आता मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला लगेच गाईज भेटते. चला चला गाईज, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं सकाळी मस्तपैकी भांडी बिंडी घासली, घरबीर सर्व स्वच्छ केला. तर चला गाईज, आता पुढे बघू काय काय होते ते पूर्ण तुम्हाला आज शूट करून दाखवणार आहे. तर गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. चला गाईज, आता आपण नाश्ता करून घेऊ. काहीतरी पोहे आज बनवते मस्तपैकी. असं मला वर्कआउट केला ना, इतकी भूक लागते, असं वाटतं काय खाऊ ना काय नाही. त्याच्यामुळे चला मस्तपैकी नाश्त्याला. आता सर्व किचन बिचन तुम्ही बघितलं सर्व पुसलेलं आहे. पटापट आता कांदा बिंदा कापते ना गाईज. मस्तपैकी छानपैकी असे पोहे बनवते. चला गाईज, हे बघा मस्तपैकी मी पोहे मस्त धुवून घेतलेले आहेत. आपल्याला जास्त पाण्यामध्ये ठेवायचे नाही, फक्त धुवायचे नाही, लगेच काढायचे. हे बघा असे सुट्टे सुट्टे होतात. मग मस्तपैकी पोहे धुवून घेतलेले. इथं टॅमॅटो घेतलाय, मिरची, कढीपत्ता आणि कांदा. कोण टॅमॅटो टाकत नाही, पण मला टॅमॅटो खूप आवडतं. खूप छान लागतं असं आंबट आंबट. त्याच्यामुळे आता मी टॅमॅटो म्हणजे सर्व काय आता टाकून घेते. इकडे मी टोपशीसुद्धा ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते. तर चला पटापट बनवून घेते. गाईज बघा मस्तपैकी शेंगदाणे आपले काढून घेतलेले जातात तेलातून मस्तपैकी. आणि आता लगेच त्याच्यामध्ये टाकून घेते कांदा, कढीपत्ता. राई जिरं टाकायला विसरलो. चला याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता
कांदा सर्व काही टाकलेलं. आता आपण टॅमॅटो टाकू. चला बाई, आता मस्त व्यवस्थित आता परतवून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये लगेच हळद टाकून घेऊ. आणि शेंगदाणे टाकून. पोहे टाकते याच्यामध्ये. आणि आम्हाला थोडी साखर लागते. कोण कोण मिठाची बी खातात मीठ टाकून, पण साखर टाकलं मस्त लागते. आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू आणि आपण लास्टला एकदम साखर टाकू. मग आपल्या विरगावलाची नाही आहे साखर, त्याच्यामुळे आपण साखर नंतर टाकू. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी. आणि जरा आता कोथिंबीर जरा कटिंग करते. चला बाई, इकडे पोहे ठेवलेले आहेत. आता यांना उठवते मी. पहिला कधीपासून झोपलेले आहेत. उठायचं नाही का तुम्हाला? काय हो गाईज बघा, आता आम्ही AC बंद केली. पहिला गरमी होती म्हणून आम्ही AC लावत होतो. आता आम्ही फॅनच लावतो. अशा आम्ही सकाळ रात्रीचे 2 फॅन लावतो. आणि मग आता कसा पाऊस पडायला लागला ना, आता थंडी लागते म्हणून आता AC बंद केली. उठा आलस. आता आपली मस्त की छानपैकी पोहे झालेले आहेत. इकडे मस्त लिंब कापलेला आहे. आणि गॅस बंदच केली नव्हती. असं की लिंब. आणि इकडे बघा असं की आपले पोहे झालेले आहे. तर नाश्ता करायला या तुम्ही पटापट. आम्ही आता नाश्ता करून घेतो. जीविकाने बी आता आंघोळ केलेली आहे. चला बाबांनी TV लावली, आवाज केलेला आहे. आमचे हसतात मला. चला गाईस, फायनली लाईट आमची गेली आणि आता नाश्ता बिष्टा झाला. आता पटापट आपण कामाला लागू. मग आता असा सीन आहे. सर्व काही केलेलं आहे. बेड व्यवस्थित करायचं आहे. चला कंटिन्यू करा ब्लॉग. चला गाईस, आता किचन आता साफ करून सर्व फिनिश केला. आणि इकडे ही चिमणी आहेत. चिमणी बघा कशी कडक झालीत. आता यांना तोडायला लागतील गाईस. बघा फ्रीजरला ठेवलेले पूर्ण भरलेले आहेत. गाबोलीचे आहेत. आणि हा एक फणस आमच्या बाजूच्या आई दिलेला आहे. त्यांच्या फणसाला भरपूर फणस लागलेले, त्यातला आम्हाला दिलेला आहे. वटपौर्णिमाला हा याला कापायचा. हो त्याला ठेवा पिकत, काल दिलेला आहे. चला गाईच, कपडे धुवून तर आलो. भरपूर कपडे होते. चला आता जेवण करायला लागू पटापट. नाही टाईम होता. यांचा काय चाललाय इकडं बघा. निधी पावडर घे झोपली तोंडाला. हा ए काय चाललंय इकडं पावडर कधी लावली. निधी बघू इकडं, चेहरा दाखव. चला गाईज, इकडे आता चपात्या घेतलेल्या आहेत. लाटाला 4च करते मलाच. आणि इकडे तवा ठेवला. आपला भात सुद्धा रेडी झालाय. आणि इकडे आपली चिमणी होतात मस्तपैकी. चिमणी गाईज, चिमणी खूप छान लागतात. गाबोलीचे आहेत. चला पटकन चपात्या लाटून घेते. जास्त नाही करत. बाबू तुम्ही अभ्यास केलास का? टाइम झाला, भरपूर टाइम झाला जेवण करायला. गाईज बघा, मला बोलते मला एक ठेव मी लाटते. जीविकाला माझ्या किती हाऊस लाटायचे. मी बोललो नको, नाही बोलते मी लाटते बोलते. हां
हे बघा कशी चपात्या लाटते. अशी कोणाला आवड आहे काय? आता बघून दे कशी लाटते. ह्याच्यामध्ये गाईच चपाती थोडी वेळ झाली करपली. जीविकाच्यावर लक्ष माझं. हे बघा इकडे बघा जीविका कशी लाटते. आणि पीठ आहे एकदम पातळ आहे. हिला लाटता येईल. हिला जाड पीठ करून द्यायला पाहिजे. हा हे बघा हे असे पोलीपाट फिरवते जीविका. हा हे काय सीन. पटापट लाट चल. वाटतंय पहिलं गाईज इकडे बघा लपून ठेवते. भारताचा नकाशा केलेला आहे हे. हा जीविका काय या. चला गाईज चपात्या आपल्या या झालेल्या आहेत ना. जीविकाची चपाती लपून ठेवते इकडे बघा दाखवत नाही. चला गाईज जरा आता रिलॅक्स होते. जीविकाने परत मोरली आणि परत आता बनवते चपाती बघा. आता गोलचे गोल बनवते. मगाशी पीठ म्हणजे मला जरा असं पातळच पीठ लागते एकदम मऊसूत. जीविकाला त्याच्यामध्ये तिला लाटता येत नव्हते म्हणून तिने मोडली आणि आता परत लाटायला घेतलेली आहे. आणि याही आवाज बघा किती गेलेला आहे. चला रिलॅक्स होते. अशी धर वरती धर. चेहरा दाखवा. चला गाईज या जेवायला मस्त चपात्या 2 घेतलेल्या आहे. तिकडे कालवण घेतलेला आहे चिमण्यांचा. चला जेवायला या. चला गाईज आता मस्त की मी रेडी झालेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे पेनला. चला गाईज जरा पार्लरमध्ये चाललेलो आहे. तर चला पटकन आपण जाऊन येऊ. गाईज चला नवरा बघा माझा आज कसला हिरो बनला आहे. पेनलाच जायचं आहे. आपले गाडी स्कूटीवर बघा कसा यूट्यूबचा लोगो दिलेला आहे. माझं नाव टाकलेलं आहे दर्शना पाटील 5005. काहीच मला चालवायला टाईमच भेटत नाही. हे बघा चला काहीच मध्ये जाऊ. वरती जाऊ. आता आपण वॅक्स करायला बसू. वॅक्स करायची मशीन. आई कुठे गेली रे. मग त्यांची व्हिडिओ बघते ऑर्डरला जातात ना. केसाला डबल लागायचं. चला आता आपण ॲग्री करू. असं आहे की वॅक्स झालेला आहे. जास्त कमी नको ना करू. नाही जास्त कमी नका करू. हां बस ते सरळ दिसासाठी. थांबू वैष्णवी. आयब्रो अपरली पण केले नाही. मस्त की झाली आपले केस मस्त कटिंग झाली. इथे बघा मक्के शेंगा 50ला 4. काढ द्या घेऊ का. द्या द्या डायरेक्ट द्या 1 मिनिट. आणि शेंगा कशा. चला गाईज आम्ही मस्त की टॅमॅटो घेतली कोथिंबरी घेतली वांगी बिंगी आहेत. हे वेळेला आम्ही बाजारामध्ये नाही गेलो. आम्ही या साईडला आलो घ्यायला. तर चला इकडे ट्रॉफिक लागलेली आहे. गाईज इकडे बघा क्युटी येडी झाली. हे क्युटी चल 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 चल. अरे चल अरे चल. अरे 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 अरे. काहीच घरामध्ये आलो आणि इकडे जीविकाने घेतलेले आहेत भांडी घासायला. बघा भांडी घासते इकडं आणि इकडं ठेवते. आणि जरा मी आता कोथिंबरी आणलेली ती साफ करते. तेवढ्या जीविका भांडी घासून घेते. चला बाबू हे बघा आणि सर्व इकडेच ठेवलेलं आहे. चला गाईज ही बघा मस्त आहे की तांबाटी आणलेले आहेत आणि इकडे कोथिंबरी आणलेली आहे. सर्व अशी साफ केली. मगापासून बाहेर बसलेलो साफ करायला.
तशी साफ केली ना आणि मग डब्यामध्ये ठेवल्यावर मस्त राहते, मग खराब होत नाही. आणि इकडं आहेत आपले मक्के बघा, मस्त दिले तरी छान आहेत मक्के. 50 मस्त की 4 दिले बघा, 50 4 दिले. हे बघा मस्त. आता ना उकळू आपण मस्त मक्याना बघा. आणि इकडं आहेत या शेंगा, अर्ध्या मुलाही बघा अशाच खाल्ल्या. हे बघा अर्धा किलो आणलेल्या मस्त. आता यांना हे ते ठेवते मी, नंतर आपण उकडू. आता मी जेवण करायला घेते. चला गाईज आता आपण जेवण करायला घेऊ. आणि हा बघा या फणसाला चुना लावायचा आहे. हे अजूनपर्यंत चुना आणतात, हे बोलता हाणतेही बोलते चुना. याला चुना लावून ठेवायला पाहिजे, तेव्हा तो व्यवस्थित होईल. चला आणि आता ही कोथिंबरी मस्तपैकी ठेवते डब्यामध्ये. आणि आपली टांबाटी आहेत. काही दुसरं काय नाही आणलं मी. मेन मला पार्लरमध्येच जायचं होता, तर मी बोला आता गेलो तर आपल्याला तांबाटी बी नव्हती, त्याच्यामुळे तांबाटी आणि कोथिंबरी घेऊन आली. मिरच्या दुसरा काय आहे म्हणजे भाजी दुसरी आहे, फक्त एवढं तांबाटी संपलेले. तर चला व्हायचं आता जेवण करते. आणि जीविकाने बघा कसा किचन पूर्ण साफ केलेला आहे. एवढी जीविकाने भांडी घासली. तसं जीविका मी कुठे गेल्यावरती करते अशी घरातला काम, तर सर्व किचन बघा कसं क्लीन केलेलं आहे. तर चला आता मी जेवण करते. गाईस ते बघा माझ्यासाठी ब्राऊन ब्रेड म्हणजे आपले गव्हाचे. जीविका लावते त्याला बटर. हे बघा मस्तपैकी कोण टाकलेले आहेत. आता झोपायचंय बाबूला. बाबू बघा गाईस कसा बोलते, आता मला झोपायचंय. चला गाईस सर्व असं किचन व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि सर्व जरा लादीवर बी फरका मारला. आणि इकडे जीविका TV बघते. चला सर्व साफ केला, खूपच अशी घाण पडलेली लादीवरती. चला गाईज आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय, गुड नाईट.